गेल्या 2 तासाच्या मुसळधार पावसामुळे आता कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकात गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे, तर काही ठिकाणी पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकाला प्रवास करावा लागतोय। अधूनमधून पावसाचा जोर कमी होत असल्याने सकल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा सुद्धा होतोय। सोबतच आपण दृश्य सध्या ही आपण पाहू शकतो। कल्याण मधली ही सध्या दृश्य आहेत। मुसळधार पाऊस त्या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रदीप भनगे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रदीप, आपण सध्या पाहू शकतो कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे, काय सध्याची परिस्थिती आहे? आपण जर बघितलं तर पहाटेपासूनच कल्याण डोंबिवलीत जो आहे पाऊस चालू आहे। आता पण सुद्धा पाऊस चालू आहे। मध्येच पावसाचा जोर हा वाढतो तो मध्येच कमी होतो, यामुळे काही ठिकाणी पाणी साचलं आहे। डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्षेत्राच्या बाजूला गुडघाभर हे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं। त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम येथील शिवाजी चौकात पाणी असेल, त्याचप्रमाणे कल्याण पूर्वेतील कल्याण मलंगर रोड असतील इथे पाणी साचलेलं आहे। आपण जर बघितलं तर असाच पाऊस जर पडत राहिला तर उद्या अनेक ठिकाणी आणि सखल भागात हे पाणी साचू शकतं। आपण जर बघितलं तर खाडी किनारी परिसर असेल किंवा नदी किनारी परिसर असेल, या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडत असून पाण्याची जी पातळी आहे ही वाढलेली आहे। हो, प्रदीप, नक्कीच आपण पाहू शकतोय की गुडघाभर पाणी त्या ठिकाणी साचलेलं आहे। वाहतुकीची काय सध्या परिस्थिती आहे? वाहतूक नियंत्रणात आली आहे का? आपण जर बघितलं तर कल्याणशील रोडवरती या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात जी वाहतुकीचे जे ट्रॅफिक जाम झालं होतं, मात्र बाकीच्या ठिकाणी वाहतुकीची वाहतुकी फारशी नाही आहे। सकाळीच पावसाळा असल्यामुळे रस्त्यावरती जी लोक आहेत ही पण फार कमी आहेत। हो, नक्कीच प्रदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।